सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रॉल बॉन्डवरती दिलेल्या निर्णयामुळे लोकांच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले आहेत। त्यातला पहिला प्रश्न असा आहे की इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून कोणत्या राजकीय पक्षाला किती निधी मिळत होता, आणि दुसरा प्रश्न आहे की भारतीय संविधानामध्ये 109 आणि 110 हे दोन कलम या संबंधामध्ये काय सांगतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत की इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून कोणत्या राजकीय पक्षाला किती निधी मिळत होता। ADR अर्थातच असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेने केलेल्या सर्वेनुसार कोणत्या राजकीय पक्षाला किती निधी मिळत होता याची आकडेवारी त्यांनी याच्यामध्ये दिलेली आहे। त्यांच्या अहवालामध्ये याची सर्व आकडेवारी दिलेली आहे की मागच्या 3 वर्षामध्ये अर्थात 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या कालखंडामध्ये कोणत्या राजकीय पक्षाला इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून किती निधी प्राप्त झालेला आहे किंवा किती निधी मिळालेला आहे। आपण जर बघितलं तर याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जास्त निधी मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो। आपण जर याच्यामध्ये बघितलं तर 2017-18 मध्ये भारतीय जनता पक्षाला 210 कोटी रुपयाचे इलेक्ट्रॉल बॉन्ड मिळालेले होते। त्यानंतर 2018-19 मध्ये याच पक्षाला 1450 कोटीचे बॉन्ड मिळालेले आहेत। तर 2019-20 मध्ये सर्वाधिक 2555 कोटीचे इलेक्ट्रॉल बॉन्ड या पक्षाला मिळालेले आहेत। या तुलनेमध्ये इतर राजकीय पक्षांचा जर आपण अभ्यास केला तर इतर राजकीय पक्षांना मात्र खूप नगण्य अशा प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉल बॉन्ड मिळालेले आहेत। 2017-18 मध्ये काँग्रेस पक्षाला 5 कोटीचे इलेक्ट्रॉल बॉन्ड मिळालेले होते। 2018-19 मध्ये 383 कोटीचे मिळालेले आहेत। तर 2019-20 मध्ये 317 कोटीचे इलेक्ट्रॉल बॉन्ड मिळालेले आहेत। 2019-20 ची जर तुलना आपण करून बघितली तर भारतीय जनता पक्षाला या वर्षामध्ये 2555 कोटीचे इलेक्ट्रॉल बॉन्ड मिळालेले आहेत। तर याच वर्षी काँग्रेसला फक्त 317 कोटीचे इलेक्ट्रॉल बॉन्ड मिळालेले आहेत। हाच जर आकडा आपण 2017-18चा बघितला तर 2017-18 मध्ये भारतीय जनता पक्षाला 210 कोटीचे इलेक्ट्रॉल बॉन्ड मिळालेले आहेत। तर इथं काँग्रेसला फक्त 5 कोटीचे इलेक्ट्रॉल बॉन्ड मिळालेले आहेत। 2018-19 मध्ये जर आपण बघितलं तर 1450 कोटीचे इलेक्ट्रॉल बॉन्ड हे भारतीय जनता पक्षाला मिळालेले आहेत। तर इथे फक्त 383 कोटींचे इलेक्ट्रॉल बॉन्ड हे काँग्रेस पक्षाला मिळालेले आहेत। इतर राजकीय पक्षांचं जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस अर्थातच AITC या पक्षाला 2017-18 मध्ये एकही रुपयाचा इलेक्ट्रॉल बॉन्ड मिळालेला नाही। तर 2018-19 मध्ये त्यांना 97 कोटी आणि 2019-20 मध्ये त्यांना 100 कोटी रुपयांचे बॉन्ड मिळालेले आहेत। नॅशनल काँग्रेस पार्टी अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 2017-18 मध्ये एकही रुपया मिळालेला नाही। तर 18-19 मध्ये यांना 29 कोटीचे इलेक्ट्रॉल बॉन्ड मिळालेले आहेत। तर 19-20 मध्ये त्यांना 20 कोटीचे बॉन्ड मिळालेले आहेत। TRS या पक्षाला 2017-18 मध्ये एकही रुपया मिळालेला नाही। अर्थातच इथून पुढे फक्त जनता दल जर सोडला तर इतर कुठल्याही पक्षाला 2017-18 मध्ये निधी मिळालेला नाही। TRSला 2018-19 मध्ये 141 कोटी आणि 2019-20 मध्ये 89 कोटींचे बॉन्ड मिळालेत। TDPला 27 कोटी तर 2019-20 मध्ये 81 कोटीचे बॉन्ड मिळालेले आहेत। SR या पक्षाला 2018-19 मध्ये 99.84 कोटीचे बॉन्ड मिळालेले आहेत। तर 19-20 मध्ये त्यांना 74 कोटीचे बॉन्ड मिळालेले आहेत। BJD या पक्षाला 2018-19 मध्ये 213 कोटीचे बॉन्ड मिळालेले होते। तर 2019-20 मध्ये त्यांना फक्त 45 कोटीचे बॉन्ड मिळालेले आहेत। त्यानंतर DMK या पक्षाला 2017-18, 18-19 या वर्षी एकही रुपयाचा बॉन्ड मिळालेला नाही। तर DMK या पक्षाला 2019-20 मध्ये जवळपास 45 कोटीचे बॉन्ड मिळालेले आहेत। त्यानंतर आप या पक्षाचा जर आपण विचार केला तर आम आदमी पक्षाला 2017-18 आणि 18-19 या वर्षामध्ये एकही रुपयाचा इलेक्ट्रॉल बॉन्ड मिळालेला नाही। तर 19-20 मध्ये 17 कोटीचे बॉन्ड त्यांना मिळालेले आहेत। त्यानंतर JDUला फक्त 13 कोटीचे बॉन्ड मिळालेले आहेत। समाजवादी पार्टीला फक्त 10 कोटीचे बॉन्ड मिळालेले आहेत। JDSला 7.5 कोटीचे बॉन्ड मिळालेले आहेत। SADला 6.76 कोटीचे। AIADMK जो पक्ष आहे या पक्षाला 6.5 कोटीचे बॉन्ड मिळालेले आहेत। RJDला 2.5 कोटीचे बॉन्ड मिळालेले आहेत। JMMला फक्त 1 कोटीचे बॉन्ड मिळालेले आहेत। तर आपण जर हा सगळा आकडा बघितला तर आपल्याला असं दिसेल की या इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला आतापर्यंत सर्वाधिक निधी मिळालेला आहे। अर्थातच
2018-19मध्ये त्यांना 2,555 कोटींचा निधी मिळालेला आहे. आपण जर भारतीय जनता पक्षाव्यतिरिक्त इतर सर्व पक्षाचं जर कॅल्क्युलेशन करून बघितलं तरीही कॅल्क्युलेशन भारतीय जनता पक्षाइतकं होत नाही. किंवा 2017-18, 18-19 आणि 19-20 या तिन्ही वर्षाचं जर आपण कॅल्क्युलेशन करून बघितलं तर भारतीय जनता पक्षाच्या एका वर्षाच्या कॅल्क्युलेशन इतकं देखील इतर पक्षांचं सगळ्यांचं मिळून कॅल्क्युलेशन होत नाही. आणि म्हणून इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून सर्वाधिक निधी जर कोणाला मिळालेला असेल तर आतापर्यंत तो भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नंतर याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये काँग्रेस पक्षाला हा निधी मिळालेला आहे. परंतु इतर जे काही पक्ष आहेत त्या पक्षांना मात्र इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून खूप कमी निधी मिळालेला आहे. काही पक्षांना तर निधीच मिळालेला नाही किंवा त्यांना कोणी डोनेशनही दिलेलं नाही. आपण जर बघितलं तर या निर्णयाचा सगळ्यात मोठा फटका हा भारतीय जनता पक्षाला पडणार आहे. त्याचं कारण असं आहे की आतापर्यंत 2017-18, 18-19 आणि 19-20 या वर्षामधलं जर आपण कॅल्क्युलेशन करून बघितलं तर हे कॅल्क्युलेशन जवळपास 4,500 कोटीच्या आसपासचं हे कॅल्क्युलेशन आहे. आणि म्हणून सगळ्यात जास्त निधी या पक्षाला मिळालेला आहे. तर या तिन्ही वर्षाचं जर कॅल्क्युलेशन आपण काँग्रेस पक्षाचं बघितलं तर हे 1,000 कोटी देखील क्रॉस करत नाही. आणि इतर जर सर्व पक्षांचं बघितलं तर हे सगळेच पक्ष जवळपास 500 कोटीच्या देखील मध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. याच्या पुढे देखील याचा आकडा 3 वर्षाचा जात नाही आहे. पण भारतीय जनता पक्षाचं जर एका वर्षाचं कॅल्क्युलेशन जर आपण बघितलं 2019-20चं तर ते एकाच वर्षाचं कॅल्क्युलेशन हे 2,555 कोटी इतकं आहे. आणि म्हणून याची माहिती जनतेला व्हावी या अनुषंगाने जी याचिका सुप्रीम कोर्टामध्ये सबमिट करण्यात आलेली होती, दाखल करण्यात आलेली होती, त्याच्यावर जो निकाल दिलेला आहे त्या निकालानंतर मात्र हे इलेक्ट्रॉल बॉन्ड चर्चेमध्ये आलेले आहेत. यापूर्वी देखील अनेक पक्षांना हे इलेक्ट्रॉल बॉन्ड मिळत होते पण त्याची माहिती मात्र सामान्य जनतेला होत नव्हती. आणि ही माहिती जी आहे ही माहिती गोपनीय ठेवली जात होती. काही निधी असाही होता की त्या निधीमध्ये कोणाचंही नाव पुढे येत नव्हतं. परंतु सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निकाल आहे या निकालामध्ये त्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड हे अवैध आहेत असल्याचं सांगितलेलं आहे. आणि याची माहिती लोकांना देणं अपेक्षित आहे असं देखील सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे. आणि म्हणून आता या माध्यमातून आपल्याला हे माहीत होणार आहे की कोणत्या पक्षाला किती निधी मिळालेला आहे आणि तो कोणी दिलेला आहे हे लोकांना जाहीर करावं लागणार आहे. आणि म्हणूनच हा जो निर्णय आहे हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे. आणि आतापर्यंत जे काही गुप्त निधी दिला जात होता तो निधी आता उघड केला जाणार आहे. आणि म्हणून हा जो निधी आहे हा निधी कोणत्या राजकीय पक्षाला किती मिळतो आहे, कोणत्या कंपनीकडून मिळतो आहे, कोण देत आहे याची सगळी माहिती आता इथून पुढे राजकीय पक्षांना द्यावी लागणार आहे. अन्यथा आजपर्यंत जे होत होतं ते आता या निर्णयामुळे थांबणार आहे. आपण जर बघितलं तर या निर्णयाच्या माध्यमातून जी काही भारतीय राज्यघटनेमधले जे 2 कलम चर्चेला आलेले आहेत ते म्हणजे भारतीय संविधानामधलं कलम 109 आणि कलम 110 या 2 कलमाच्या अनुषंगाने आता मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू झालेली आहे. हे दोन्ही कलम काय आहेत, कशाला धनविधेयक म्हटलं जातं आणि धनविधेयकाचा निर्णय संसदेमध्ये कशा पद्धतीने घेतला जातो त्याची प्रक्रिया काय आहे हे या दोन्ही कलमामध्ये सांगण्यात आलेलं आहे. भारतीय राज्यघटनेमधलं कलम 109 आणि 110 नेमकं काय सांगतं आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. आपल्याला ही माहिती कशी वाटली हे सांगायला विसरू नका. धन्यवाद.